श्री स्वामी समर्थ. आज मंदिरामध्ये श्री श्री सद्गुरू दादा महाराज, वंदनीय ताई माऊली, मंदिराचे संस्थापक सदस्य श्री प्रदीपजी देशपांडे, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ स्वामी भक्त, स्वामी सेवेकरी ओडस काका आणि आपले आदर्श सेवेकरी, ज्यांना कोणताही मान सन्मान अजिबात नको असे असणारे आमचे दीपकजी गायकवाड इथं व्यासपीठावर समृद्ध करतात. व्यासपीठ हे सर्वजण या सर्व खरोखर यात थोर विभूती आहेत. ते व्यासपीठ आता समृद्ध करतात. आपण त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करू. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार अर्थात स्वामीवार, दिनांक 13 जून 2024. आज दिन विशेष नाही, हेच विशेष. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे, माझ्यासाठी तर खूप खूप महत्वाचा आहे. आज स्वामींच्याकडे आपण पहा, मी आल्या पाहिलं आणि सद्गुरूंनी मला सांगितलं होतं एक गोष्ट. सांगू? आपल्याला माहितीच आहे की माझा अतिशय जवळचा मित्र, त्याच्या अपघातामध्ये निधन झालं 1 जूनला. त्याच्या दिवसकारासाठी मी त्याच्या गावी म्हणजे गारगोटी, जिल्हा कोल्हापूर इथं गेलो होतो. मी एका विशिष्ट गर्तेत मी सापडलो होतो. या संपूर्ण आज 12 दिवस, आज 13 दिवस झाले. मनावर एक वेगळे काहीतरी असं जाणवत होतं. आपण काहीतरी वेगळं आहे, काही सुचत नाही असं. नीट लक्ष देऊन ऐकलं बरं का. अशा परिस्थितीत मागच्या गुरुवारी पण मी इथं उभा होतो. सद्गुरूंनी सांगितलं, जेव्हा जेव्हा सद्गुरूंच्या इथं येतो तर काहीतरी वेगळं वाटायचं. मी या परिस्थितीत मी कोल्हापूरला गेलो, गारगोटीला गेलो आणि सद्गुरू म्हणत होते, मला तुमच्याशी बोलायचं आहे, मला तुमच्याशी बोलायचं. आणि काय व्हायचं, ते व्हॉट्सअपवर मेसेज पाठवायचे आणि मी अतिशय उशिरा बघायचो. मग त्यांना मी कळवायचो, मी आत्ताच मेसेज पाहिला. मग ते म्हटले, मी फोन केव्हा करू? मी सद्गुरू विचारत होते, फोन केव्हा करू? सद्गुरू म्हणतात, मी तुम्हाला फोन केव्हा करू? म्हटलं, केव्हा आहे? हां. श्री स्वामी समर्थ. आपल्या भागातील आपले लोकप्रिय नगरसेवकजी हेमंतजी रासने इथे आहेत. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
स्वामी समर्थ. आपल्या भागातील नगरसेवक आवर्जून इथं मंदिराला भेटी देतात, आपल्या अडचणी जाणून घेतात, आपल्या काय काय आहे, आपल्या काय उपाययोजना करायला पाहिजे त्यांची सद्गुरूंशी चर्चा करतात आणि आपल्या सर्व समस्या, ज्या समस्या बाहेरच्या समस्या आहेत त्या सोडवतात. सार्वजनिक समस्या असतील तर, वैयक्तिक समस्या सोडायची असेल तर इथं सद्गुरू आहेतच. आणि कुठल्याही प्रकारची समस्या, म्हणजे नुसतंच वैयक्तिक नाही, कोणत्याही प्रकारची समस्या असो, फक्त आपण शरण यायचं. अनन्य भावे जो शरण येतो त्याच्या सर्व सर्व समस्या इथं नक्की नक्की आणि 100% दूर होतात, ही माझी खात्री आहे. आता मी थोडं सांगतो काय होतं. गारगोट्याला गेलो होतो, विषय तोच आहे. मी आज वेगळ्या मूडमध्ये उभा आहे, पण कालपर्यंत गोष्ट वेगळी होती. दिवस कार्य संपले, सद्गुरूंशी फोनवर बोलणं झालं माझं आणि त्यांना म्हटलं मी की डोक्यामध्ये भगभग भगभग असं काहीतरी होतंय मला, मी आज नरसोबावाड्याला जातो, तिचं नरसिंह सरस्वती आणि श्रीपाद श्रीवर जातो. दोन्ही व्यक्ती एकच आहे, दोन्ही विभूती एकच आहे. तर त्यांच्या पायावर मी डोकं ठेवतो, मला थोडी शांतता लागली. सद्गुरू म्हणाले, माझा ऐका तुम्ही. मी थोडासा हट्ट करत होतो त्यांच्याकडे, मी जातो म्हणून. ते म्हटले, कुठेही जाऊ नका तुम्ही, तुम्ही तिथनं थेट इकडे या. 8 तासाचा प्रवास आहे बरं का, कोल्हापूर टार्गेट इथे हे पुणे. तुम्ही या, इथं तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं मिळतील. हॅलो, 6 वाजता आलो इथे. आल्यानंतर माझं आवरून मी इथं आलो आणि सद्गुरूंचे इथं समोर सद्गुरू उभे होते, त्यांना नमस्कार केला आणि मंदिरामध्ये आलो आणि समोर बघितलं. समोर बघितलं, आपण जे आता समोर बघताय ना, आपल्याला जे दिसतंय ते समोर बघितलं आणि जे काय होतं, जे काय मनातल्या इच्छा होत्या, आकांक्षा होत्या, जिथं डोक्याची भगभग असं वाटत होतं की आपल्याला काहीतरी होतं, ते सगळं मानसिक होतं. ते क्षणार्धात दूर झालं सगळ्या गोष्टी. मी तत्पूर्वी हे सांगतो तुम्हाला की ही गोष्ट आहे ना, ही कालपासून सुरू झाली होती. की जेव्हा सद्गुरू म्हटले तुम्ही जाऊ नका, तर तेव्हाच मला कळलं की नक्की माझ्या ह्याच्यावर उपाय सापडलेला आहे आणि तो उपाय मला सापडला असं मला वाटत होतं. मला सापडला कारण काय झालं की मी ज्या ठिकाणी राहत होते, आपले पोरे साहेब आहेत, त्यांचे वर्गमित्र डॉक्टर बिपिन गोंजारी, MD मेडिसिन, गारगोटीला आहेत. त्यांना तिथं देवदूत म्हणतात आणि त्यात माझ्या दृष्टीने ते प्रत्यक्ष देव होते. ते प्रत्यक्ष सद्गुरूंच्या रूपात ते तिथे होते. त्यांचं बोलणं जे होतं तर तसंच होतं आणि त्यांनी जे बोलायला सुरुवात केली, सद्गुरू आपल्याला सांगतो, एक 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 पडदे उघडत गेले ते. आणि ते कसं केलं त्यांनी, ते स्वतः ते गाणं म्हणायचे. संगीत गाणं म्हणणे, गायन सेवा ही खूप चांगली सेवा आहे. मी प्रत्येक वेळ म्हणतो, गायन सेवा ही अशी सेवा आहे की सद्गुरूंच्या जवळ, गुरूंच्या जवळ, स्वामींच्या जवळ जाण्याचा सगळ्यात जवळचा मार्ग म्हणजे गायन सेवा. त्यांचा आवाज अतिशय सुंदर होता, काय केरावटा कोरावटे, त्याच्यावर ते गाणं म्हणत होते आणि एक 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 गोष्ट मला समजून सांगत होते. मला प्रत्यक्ष सद्गुरू दिसत होते. लोकांचे आजार दूर करणारे, तिथं संपूर्ण त्या भागात त्यांना देवच मानणारे सगळे होते. माझ्या समोर एक प्रसंग घडला. तिथे संध्याकाळची, कालची रात्रीची 8ची वेळ होती. तिथं काही पेशंटचे लोक आले तिथे डॉक्टरांना भेटायला. मी तिथेच बसलो होतो आणि ते म्हटले,
पैसे संपलेत आमच्याकडे पैसे नाहीत आता, एवढेच पैसे आहेत आता, नाही पैसे, उपचार तर करायचे होते, आम्ही देऊ शकत नाही. तुम्हाला जेवढे पैसे आहेत शक्य आहे तेवढे तुम्ही पैसे द्या, बाकीचे पैशाची तुम्ही काळजी करू नका. असे डॉक्टर आहेत. डॉक्टर बिपिन, बिपिनचा अर्थ काय होतो? बिपिनचा अर्थ, बिपिन ह्या शब्दाचा अर्थ तसा जर बघितला तर वन हा त्याचा अर्थ होतो, वन. पण बिपिनचा वेगळा दुसरा एक अर्थ होतो की दिशा दाखवणार, दिशा दाखवणार, टुवर्ड्स, म्हणजे टुवर्ड्स गोल, गोल सिद्ध करणार, असे साध्य करणार, सिद्ध करणार. असे मला सद्गुरूंनी म्हणजे तिथं ह्याच्यासाठी पाठवलं आणि डॉक्टरांच्याकडे पाठवलं की प्रत्यक्ष त्यांच्या रूपामध्ये, डॉक्टरांच्या रूपामध्ये सद्गुरू बोलतात. त्यांचं बोलणं तसंच होतं, सौम्य होतं. आपण जसं बोलतात तसंच त्यांचं बोलणं होतं. आणि जेव्हा आपण बोललात तर त्यावेळेस मग कळलं की नाही नाही हे नक्की काहीतरी वेगळं आहे. मग सकाळी उठून म्हणजे आमचं हे चाललं होतं की मी म्हटलं होतं मला जायचं आहे, पुढे साहेब म्हटलं मला इकडे जायचं, आणि सद्गुरूंशी बोलणं झालं, डॉक्टरांशी बोलणं, म्हटलं आपल्याला थेट पुण्याला जायचं, मंदिरामध्ये जायचं. सद्गुरू, अरे जायचं आहे ना तिकडे? नाही माझं काम झालं, मला सद्गुरूंचे आदेश आहेत, मी इकडे चाललो. आणि जे जे हवं होतं ते सगळं सगळं इथे मिळालं. जे तिथं एखाद्या शक्यता कमी होती, गुरुवार आहे, गर्दी आहे, पुन्हा तोच विषय. त्या गुरुवारच्या तिथं गर्दीमध्ये त्याचा मी एक भाग असतो. आज ह्या ठिकाणी गर्दी आहे पण ह्या गर्दीतला मी भाग नाही, माझ्या ठिकाणी गर्दी आहे, हा फरक आहे. तिथं गर्दीतला एक मी भाग असतो आणि ह्या ठिकाणी मी आहे, माझ्या ठिकाणी गर्दी आहे. माझ्या शेजारी सद्गुरू आहेत आणि समोर श्रीपाद श्रीवल्लभ आहेत. ह्याच्यापेक्षा दुसरं दर्शन होऊच शकत नाही. आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे, जे जे आहे अनन्य भावे शरण जाणं, हेच सद्गुरूंच्या शब्दावर 100% विश्वास, श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे. संयम तर मी दाखवतच होतो, म्हणजे आता त्यांना माहिती मी संयम दाखवत होतो, कारण मला काही समजत नव्हतं ही गोष्ट खरी. पण ह्याच्यातून बाहेर काढणं इतकं अवघड होतं परिस्थिती. समोर माणूस बोलतोय माझ्याशी किंवा मी बोलतोय, पण मलाच कळत नव्हतं मी काय करतोय ते. त्या ह्याच्यातून 100% बाहेर काढणारे सद्गुरू आणि त्याचबरोबर डॉक्टर बिपिन गोंजारी. आणि मला खात्री आहे की त्या ठिकाणी जे डॉक्टर आहेत तर सद्गुरूंनीच त्यांना तिथे पाठवलं किंवा त्यांच्या आतमध्ये तिथं हे त्यांच्या रूपामध्ये सद्गुरू बोलत होते. आणि मी पुन्हा एकदा डॉक्टरांचे, पोरे साहेबांचे, कारण त्यांच्यामुळे मी तिथे गेलो, त्यांच्या घरी, त्यांच्या दवाखान्यामध्ये, त्यांच्या बंगल्यामध्ये राहत होतो. आणि सद्गुरूंचे आभार काय म्हणजे कुठल्या शब्दात मानायचे, त्याला शब्द नाही. माझे मायबाप, माझं सर्वस्व जे काय आहे, माझा श्वास, श्री श्री सद्गुरू दादा महाराज आहेत. आणि नुसतं एवढंच नाही की इथं येऊन दर्शन घेतलं आणि तिथं जे मिळालं नसतं, तिथं घबाड योग, त्याच्या पलीकडचा कुठला योग असेल तो काय असेल तर आरतीचा भाग्यवान सेवेकरी, अति भाग्यवान सेवेकरी, भाग्यशाली सेवेकरी, जो काय असेल, जे काही शब्द असतील ते कमी पडतील, तो आज मी आहे. आणि माझा सगळा स्वामी परिवार माझ्या समोर आहे, त्याच्यावर उदंड माझं प्रेम आहे आणि माझ्यावर या सगळ्यांचं प्रेम आहे. असे माझे सर्व, माझा परिवार माझ्या शेजारी, माझ्या समोर आहे, माझ्या जवळ आहे. आणि आपले सगळ्यांचे मायबाप इथे माझ्या समोर आहेत, सद्गुरू दादा महाराज आणि ताई माऊली. आपले शतशः आभार. मला शब्द नाही सुचत, म्हणजे काय बोलावं हे समजत नाही. पण कुठलीही अडचण असो, पुन्हा मी सांगतो, कुठलीही अडचण असो, अनन्य भावे शरण जायचं, 100% श्रद्धा ठेवायची, विश्वास पाहिजे. भक्ती तर असल्याशिवाय माणूस इथे येतच नाही. ते पाहिजे तर आपल्याला जे पाहिजे ते मिळते, नक्की मिळेल.
पुन्हा मी एकदा माझ्या मित्राच्या आत्म्यास मुक्ती लाभो आणि श्री स्वामी अण्णा महाराज, श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती जे आहे त्यांचं जे रूप बघितलं, जे आपण इथं बघायला मिळालं असतं का नाही असतं हे माहित नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी इथं घडल्या. आपल्या मंदिरात सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये जे पाहिजे त्या सगळं इथं घडलं जातं. यांच्या मी चरणी पुन्हा अतिशय लीन होतो आणि सद्गुरूंना मी विनंती करतो की माझ्याबरोबर आजचे जे भाग्यवान सेवकरी होते आरतीचे, आपले आदरणीय गोडस काका, आणि त्याबरोबर माझा सुद्धा सन्मान करावा असं मी सद्गुरूंना विनंती करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझ्याकडे बघा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आपण अण्णा महाराजांचा जो जप आहे, मंत्र आहे, तो घेऊया इथं. माझ्याबरोबर प्रदीपजी देशपांडे ते सुद्धा माझ्याबरोबर म्हणतील. आपण सुरुवात करूया. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आता ज्याची आपण वाट पाहत आहोत, म्हणजे माझ्या सकट आता सद्गुरू काय बोलणार आहेत, अतिशय मी उत्सुक आहे. अमृतवाणी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आजच्या गुरुवारी थोडस इथली हे बदललेली आहे आपण जी व्यवस्था आहे प्रबोधन किंवा महाप्रसाद न करता, कारण कालच इथे एक दुःखद घटना घडली. अवघा 35 किंवा 36 वय असेल असा तरुण निर्व्यसनी आणि साधारण रात्री 1:30 ते 2 वाजेपर्यंत ठणठणीत असलेला युवक काल एकदम अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि सकाळी तो गेला. इथे घरीच गेला तो. आणि इथेच आपल्याकडे इथे पाठीमागे जे आपला आदवडे परिवार जे आपल्या मंदिराला नेहमी सहकार्य करतात, तर त्यांच्याकडे असल्यामुळे आपण आज थोडक्यामध्ये हे सगळा कार्यक्रम सोहळा जो आपला आहे तो संपन्न करायचं ठरवलं. अचानक सगळे बदल काल केले ते, आणि इतका तरुण वयामध्ये अशी घटना घडणं एक मनाला चुटपूट लागणारी होती. आपल्या समोर काल त्याला रात्री मी बघितलं, परवाच्या दिवशी रात्री इथे त्याला बघितलं, फोनवरती तो इथे बोलत होता आणि सकाळी बघितलं तर अचानक ही बातमी समजली. जसं
आपण म्हणतो की कुठलंही कारण ज्या घरावरती हे संकट कोसळलं असेल त्याचं काय झालं असेल, त्या आईचं काय झालं असेल की रात्री 1:30-2 वाजेपर्यंत आपला मुलगा आपण बघतोय बोलतोय आणि एकदम अचानक सकाळी बघितलं तर तो मृत झालेला असतो. इतका मोठा आघात सहन करण्याची ताकद त्यांना महाराज देव. म्हणून आपण हा सगळा आता बदल इथे केलेला आहे. आपल्या नेहमीची ज्या सेवा असतात फक्त सेवा म्हणून त्या होतील. पालखी सुद्धा सोहळा आपण शांततेतच इथून काढणार आहोत. आता मुख्य विषयाकडे येतो. वैशालीताई पण मला मगाचपासून विचारत होतं की हे आज असं रूप द्यायला का सांगितलं. काल त्यांना रात्री उशिरा फोन केला. सकाळी जेव्हा माझं बोलणं झालं हल्दार साहेबांच्या बरोबर, ते म्हणले आता अजून मन काही शांत होत नाही. म्हणजे जो आघात त्यांच्या मनावर जो झाला होता त्याला 10 दिवस झाले त्याला, पण अजून त्यांचं मन सैरभैर आहे. आणि मी 2 दिवस झाले मी त्यांच्याशी प्रयत्न करत होतो की मी त्यांच्याशी बोललो तर मला असं वाटत होतं की आपण काहीतरी त्यांचं मन हलकं करू शकू, म्हणून मी प्रयत्न करतो त्यांच्याशी बोलायचा. पण नेमक्या वेळा चुकत होत्या. आणि मग त्यांना सांगितलं की नरसोबाच्या वाडीला आज गुरुवार आहे, तिथं गेल्यानंतर तुम्ही तिथं रांगेमध्ये उभं राहणार, किती वेळ दर्शनाला लागेल काय तुम्हाला सांगता येत नाही. म्हणून तुम्हालाही ते माहिती नसेल. आणि तिथं जाऊन दर्शन किती 5 मिनिटं. आत्ताच्या परिस्थिती अशी कुठल्याही देवस्थानामध्ये जा, अक्कलकोटला जरी गेलात तरी तिथे आपल्याला समाधीवरती डोकं टेकवता येत नाही, कुठेतरी लांबून दर्शन. आणि इतकं 5 किंवा 10 मिनिटं त्याच्यावर आपल्याला तिथे थांबून पण देत नाहीत ते. तेवढ्या ह्याच्यात आपण जर का मन भरून आपलं डोळे भरून दर्शन घेऊ शकलो तर आपण नशीबवान. त्याच्यापेक्षा कमी वेळ मिळाला तर काय सांगता येत नाही. आपण धड बघू पण शकत नाही त्या देवाकडं. मग त्यांना म्हणलं तुम्ही इथे या, तुम्हाला इथं आल्यानंतर मी चमत्कार तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे महाराज तुम्हाला दाखवतील, काही ना काहीतरी त्यांची लीला दाखवतील, तुम्ही इथे या. आणि मग वैशाली त्यांना मी फोन केला की आपल्याला दत्त जयंतीला जे आपण रूप करतो नरसोबा सरस्वतींचं, तुम्हाला नरसोबाच्या वाडीला जायचं ना तर इथं महाराज, जसं त्या काळात महाराज सुद्धा असत होते, कधी जो भक्त त्यांच्या तिथून लांब जाऊ असं विचारेल तर त्याला म्हणायचं नाही तुला कुठं जायचंय, ते दर्शन त्याला ते तिथे घडवायचे. ते तुम्ही इथे या, तुम्हाला जर का नरसोबा सरस्वतीचं दर्शन नाही घडलं तर मग बोला म्हणलं. तुम्ही जे समाधान तुम्हाला तिथे मिळणार नाही त्याचं 10 पट समाधान तुम्हाला इथे मिळेल. तुम्ही इथं या. आणि मग त्याप्रमाणे ती तयारी सुरू झाली. सुनंदाताईंना त्यांनी फोन केला. आज सकाळी त्या दोघींनी हे सगळं रूप परत एकदा त्यांच्या स्वामींना विनंती करून आपण असं रूप घ्यावं असं सांगितलं. आणि इथं आल्यानंतर मग ते दर्शन जे घडलं ते आता तुम्ही बघताच, प्रत्यक्ष हल्लासाहेब अनुभव घेत आहेत. ते एखाद्या आपण जो म्हणतो ना स्वामी परिवार आहे, मग त्या परिवारातल्या एखादं जरी मन दुखावला गेलं असेल तरी आपण त्याचं मन कसं आपण त्याला परत थोडक्यात म्हणजे टाळ्यावर आणायचं, की त्याचं मन स्थिर सावर करायचं. कसं करायचं, काल मी आज थोडस मोकळेपणाने बोलतो. काल मी त्यांच्याशी पण बोललो मोकळेपणाने. आणि मग तो विषय असा निघाला होता की मग एक मी प्रश्न विचारला, थोडासा मी चिडून बोललो त्यांच्याशी. आज मी सांगतो की मी थोडासा चिडलेलो होतो की गीतेचा अभ्यास ते करतात. गीतेचा अभ्यास करताना ह्या मनस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी 100पैकी 97% गुण मिळवले होते त्यावेळेला. मग मी त्यांना विचारलं की आपण एक मानव, सामान्य मानव, आणि आपण जर का गीता वाचत आहोत, गीतेचं अध्ययन आपण करत आहोत, आणि गीतेमध्ये भगवंतांनी काय सांगितलं की तुम्ही सगळे निमित्त मात्र आहात. अर्जुनाला त्यांनी सांगितलं की तू सुद्धा निमित्त मात्र आहे, सगळं जे काय घडवतोय हे सगळं मी घडवतोय, तू फक्त बाण मारायचं, जो बाण समोर कोणाला लागणार आहे त्याचा मृत्यू कसा होणार आहे हे मी बघून घेईन, हे तू काय करू नको. त्याचा मृत्यू कसा आहे, भीष्मांचा मृत्यू कसा आहे, शरपंजरी त्यांना असंख्य बाण लागून त्यांना ते परत जवळजवळ 6 महिने त्यांना तसंच राहावं लागलं त्या बाणांवरती. 2 महिने म्हणत काहीतरी. ही विमनस्क अवस्था भीष्म कसे सहन करत होते, हे का सहन करत होते, मग त्याच्या परत असा मृत्यू त्यांना का, एवढा मोठा थोर योद्धा आहे मग असा मृत्यू त्यांना का आला. त्याच्या मागचं असं की गेल्या काही जन्मांमध्ये त्यांनी एक जात असताना, रस्त्याने जात असताना एक साप का म्हणतं सरडा, त्याला त्यांनी मारला आणि असं उचलून पाण्याच्या टोकाने उचलून त्यांनी फेकलं, तो काटेरी झुडपात जाऊन पडला. तो ही क्रिया घडल्यानंतर सरडा, तो ही क्रिया घडल्यानंतर त्यांनाही तसंच त्याच्यामध्ये कितीतरी जन्म गेले.
पण ते मरण त्यांना तसं आलं. ते एखाद्याचं मरण का, कुठल्या रूपात, मग ही व्यक्ती ह्या जन्मामध्ये चांगली आहे, मागच्या जन्मीचं माहिती नाही आपल्याला, ह्या जन्मातला मृत्यू असा का यावा, त्याचं कारण तसं बघितलं तर मग मागच्या अनेक जन्मांमध्ये काहीतरी त्या आत्म्याकडनं तसं काहीतरी घडलेलं असेल, म्हणून त्याला ह्या जन्मामध्ये तो असा मृत्यू आला, म्हणून भीष्माना तो मृत्यू आला. मग हे सगळं आपण जर का वाचलेलं आहे, आपण गीतेमध्ये आपण तुम्ही केलं, मग भगवंतावर तुम्ही का नाही सोडत म्हणलं. काल मी त्यांना म्हटलं की हे तुम्ही सगळं भगवंतावर का नाही सोडत. मग त्यांनी जर का सांगितलेलं ह्याचं करता करत आहे, मग गीता आचरण करा, गीता अध्ययन करा. अध्ययन करा म्हणजे मग नुसतं पुस्तकी ज्ञान आपण प्राप्त केलं, आपण जे गुण मिळवले ते पुस्तकी ज्ञानामध्ये आपण प्राप्त केलेले आहेत, मग आचरणामध्ये आपण आणू शकलो का. मी काल त्यांना पहिला प्रश्न तोच केला. मग का नाही आपण आणला आचरणामध्ये, आपण प्रयत्न का नाही केला तसं तो आचरणात आणण्याचा तो. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की गीतेच्या पहिल्या पानावर आणि हेच सांगितलेलं आहे की गीतेचं अध्ययन करा आणि आचरणात आणा. आता हे तर मला माहिती नव्हतं. माझा फक्त असा एक विचार होता की जे आपण करतो ना त्याचा आपल्याला समाजामध्ये कुठं उपयोग येईल, आपल्या वागण्यामध्ये तसा कुठं आपल्याला उपयोग आणता येईल. आपण आहोत सामान्य मानव, पण आपण जे काय केलं, जे काय अध्ययन केलं, आणि गुरुचरित्र मला वाटतं हल्लाळ साहेबांनी इतकं भरपूर वाचन, त्याचं पठण त्यांनी केलेलं आहे. मग असं एक माझी अशी कल्पना होती की त्यांनी हे सगळं जे श्री गुरूंनी सांगितलेलं होतं, आणि गुरुचरित्रामध्ये हे वारंवार उल्लेख केलेला की हा जो शरीर आहे हे नश्वर आहे. वाटतं त्याच्यामध्ये मला तर त्या ओळी आठवते, पण ते उपजला कोण, जन्मला कोण, मेला कोण, आणि जीवन ते सांगितले की जैसा फेड गंगे होई न राहे स्थिर क्षण भरी, मरण परी सत्य अशी असं. म्हणजे काय की जो पाण्यावरती जे बुडबुडे येतात तसा तो काय स्थिर राहत नाही. तो बुडबुडा तो कुठून आला, तो कुठे गेला हे कोणालाच माहिती नाही. मग सत्य काय की मरण हे सत्य आहे. मरण, जन्म आणि मरण हे आपल्या हातात आहे का नाहीये, कसं यावं हे आपल्या हातात आहे का नाहीये. मला वाटतं मरण काय असेल, अमुक एक सहज बसल्या बसल्या समजा हातीपायी घड जावं, येईल का माहिती नाही, कसं येईल, आजारी पडू येईल का ते माहिती नाही, अपघात येईल का माहिती नाही. मग आपल्याला ज्या गोष्टी माहिती नाही त्याच्याबद्दल आपण किती प्रमाणामध्ये आपण त्याच्यामध्ये गुंतून पडायचं, आणि हे जर का आपण सर्वस्वी त्यांच्यावरती सोपवलेलं आहे, त्यांच्या इच्छेने घडलेलं आहे, आपण जर का असं मानलं तर मला वाटतं आपलं दुःख कमी होण्यामध्ये आपल्याला ती मदत करता येईल. एकच गोष्ट सांगतो, महाराज नरसिंह सरस्वती स्वामींचीच मूर्ती एकदा दक्षिणेच्या कुठल्या तरी राज्यामधनं, मी गोष्ट सांगितलेली पण आता मी परत सांगतो, अहमदाबादला त्याची स्थापना करायची होती. तिथून ते नेत होते साधू संत, त्यांच्या आश्रमातली बरीचशी मंडळी, 2-4 गाड्या असा तो, पुढच्या गाडीमध्ये ते जे कोणी होते प्रमुख तिथले ते, त्यांच्या बरोबरचे, त्यांच्या नेहमीचा जो ड्रायव्हर होता तो, आणि एक त्या महाराजांचे अतिशय जवळचे मित्र त्यांच्या बरोबर त्याला बसलेले होते. प्रवास सुरू झाला, रात्रीचा प्रवास मध्ये गाणगापूरला थांबले. गाणगापूरला सकाळी उठून जी मूर्ती होती नरसिंह सरस्वती स्वामींची, तिथे पहाटे जो अभिषेक घडतो तसा तिथे त्यांनी अभिषेक केला त्या मूर्तीवरती गाणगापूरला, आणि ते परत पुढे मार्गस्थ झाले. पुढच्या प्रवासामध्ये अशी घटना घडली की त्यांचा ड्रायव्हर तर नेहमीचा ड्रायव्हर होता, सफाईदार चालवणार होता, पण एका क्षणी एका चौकामध्ये त्याच्याकडनं अपघात घडला. तो इतका अपघात जोरदार होता की समोरच्या गाडीचा जो ड्रायव्हर होता तो त्या अपघातामध्ये जागेवरच तो ठार झाला. आता ह्या सगळ्या साधू लोकांच्या, संत लोकांच्या, जे कोणी महंत होते सगळ्यांच्या गाड्या तिथे थांबवल्या गेला. पोलीस आले, त्यांच्या ड्रायव्हरला अटक केली. ते जे महाराज होते त्याच्या ओळखीचे एजंट तिथे त्याच गावामध्ये राहत होते, त्यांनी त्याला फोन केला, असं असं घडलं तर तू इथे ये. तर तो मनुष्य त्या गावातला खूप मोठा प्रतिक्रिया असेल, त्यांनी तो तिथे आला. पोलिसांना वगैरे सगळं त्यांनी विचारलं काय घटना घडली, कसं घडलं, काय घडलं. सगळं झाल्यानंतर जे काय असेल ती चूक मान्य करून तुम्ही तो गुन्हा दाखल करा, पण आत्ता ह्यांना सोडा, आत्ता ह्यांना पुढे कार्यक्रमाकरता जायचं आहे. त्या माणसाच्या त्या शब्दावरती त्यांनी त्या ड्रायव्हरला सोडलं. त्यांचा तो ताफा पुढे निघाला. पुढे गेल्यानंतर स्वामींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली.
कार्यक्रम 16 संपन्न झाला. परतीला यायचावाला त्या महाराजांच्या बरोबर जो मनुष्य होता तो म्हणला आता मला राहवत नाही. म्हणला तर मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो महाराज. तो म्हणले मला माहिती तू काय विचारणार आहेस ते. आपण देवाच्याच कामाकरता निघालो, प्रत्यक्ष स्वामींची मूर्ती आपल्या बरोबर होती, आपण अभिषेक केला गाणगापूरला, मग असं का घडलं, हा अपघात का झाला. तो म्हणले हा प्रश्न मला अपेक्षित होता, तुझी जी कालपासून जी उत्सुकता होती ती पण मला जाणवत होती. त्याचं असं घडलं म्हणलं की हा आपला जो ड्रायव्हर आहे, त्याचं काय नाव असेल त्यांनी सांगितलं की हा जो ड्रायव्हर आहे मागच्या जन्मामध्ये याचा खून झाला होता. याचा खून कोणी केला, जी काल आपली गाडी आपल्यावर जी आपण आदळली होती त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर जो मेला त्या ड्रायव्हरने याचा खून केला होता. ह्या जन्मामध्ये त्याची परतफेड झाली म्हणले त्याच्याकडनं ती, आणि ह्याला शिक्षा काही होणार नाहीये, हा सही सलामत सुटेल. जरी गुन्हा दाखल झाला तर तो सही सलामत सुटेल. जे काय आरोप त्याच्यावरती असतील त्याच्यामध्ये त्या कोर्टामध्ये काही सिद्ध होणार नाही. मी सांगतो बघ कसं होतं ते. ही घटना घडल्यानंतर मागच्या जन्मातली परतफेड आता ह्याच्याकडनं झाली. आपल्याला असं वाटतं की मग महाराज जर का ती मूर्ती बरोबर होती मग ऍक्सिडेंट झाला कसा, अपघात झाला कसा. आपल्याला वाटतं की हे असं असताना म्हणजे मी एवढं करतो, मी असं केल्यानंतर हे असं कसं झालं. की अमुक एक व्यक्ती, आता आपण हल्ला साहेबांच्या मित्रांचं युट्यूब, ते म्हणत होते की त्याला असं मरण नको होतं यायला, ज्या पद्धतीने जे मरण आलं होतं ते असं मरण त्यांना यायला नको होतं असं त्यांचं म्हणणं होतं. मग ह्या गोष्टीतनं मी आता म्हणलं की आपल्याला माहिती नाही मागच्या जन्मी काय झालं असेल, त्या पद्धतीने आपण ह्या जन्मामध्ये त्यांना ते मरण आलं, काही चुका झाल्या असतील तर आपल्याला दिसताना फक्त ते क्रूर दिसतं, ते त्याच्या मागची काय योजना असते, भगवंताची काय योजना आहे आपल्याला माहिती नाही. त्याच्यात जी परिस्थिती आहे ती स्वीकारायची, आपलं मन खंबीर करायचं आणि आपण पुढे चालत राहायचं. कारण आपला जो देह आहे तो देह आपल्याला माहिती नाही आपला देह कधी संपणार आहे. मग त्याच्याकरता आपण ताकदवार, आपण मनाने खंबीर राहिलो तर आपला देह काम करू शकेल. आपल्याला अजून बरीच कामं आहेत जी पुढे चांगली चांगली आणखीन करायची असतील. पुढच्या आपल्या काही योजना आहेत आपल्या, म्हणजे सगळ्यांच्याच एकंदरीत त्या योजना आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. तो देह आपण शाबूत राखायचा, मन शाबूत राखायचं, तर हे सगळं पुढचं कार्य होणार आहे. ते म्हणून जी कृती घडली त्याच्यामध्ये आपण आता बदल तर काही करू शकत नाहीये. एखादी गोष्ट घडून गेली आणि मरण हे असं आहे त्याच्यामध्ये चुकीची दुरुस्ती होऊ शकत नाही. आजारी पडलेला मनुष्य असेल तर आपण त्याला काहीतरी इलाज करून आपण त्याला थोडंसं बरं करू, की आधार त्याला काही ना काहीतरी त्याच्यात एक आशा असेल, थोडंसं 1% तरी आपण उपचार करू शकतो. कोणतीही गोष्ट कुठेही कुठल्याही विभागात काही चूक होते ती दुरुस्त करू शकतो. फक्त मरण असं आहे त्याच्यामध्ये आपण काहीही करू शकत नाही. म्हणून ती घटना घडून गेल्यानंतर आपलं मन आवरायचं, जेवढं लवकर आवरता येईल तेवढं. एखादा आपण म्हणतो ना चॅप्टर क्लोज, तसं एखादं ते पुस्तक बंद करायचं, ते आपल्या आयुष्यातलं नवीन पान, एखादा नवीन अध्याय सुरू करायचा, आपण सुरू करायचा. आपण मनाने खंबीर राहणं म्हणजे काय की 100% स्वामींच्या चरणी जर का आपण ते सोडलं तर आपलं मन नक्कीच खंबीर होतं. आणि हे सगळं मी अनुभवलं आहे म्हणून मी सांगतोय. मी असा नुसती पोपटपणची करत नाही. या सगळ्या दुःखातनं मी गेलेलो आहे, अनेक अवघड प्रसंगातनं मी गेलोय म्हणून मी सांगू शकतो ते. हा, एखादी गोष्ट मी लांबूनच नुसतं मला ह्या दुःखाचा काही अनुभव नाहीये आणि मी जर का बोललो तर त्या बोलण्याला काही अर्थ नाही. कारण हे सगळं मी अनुभवलंय म्हणून मी सांगू शकतो आणि ठामपणाने सांगू शकतो की कुठल्या संकटामध्ये मी कसा उभा राहिलो हे मी ठामपणाने सांगू शकतो. म्हणून आज मी इथे परत सांगतो सगळ्यात जे आपल्या वतीने की जे 10 दिवस त्यांनी जे भोगलं असेल, आता ते 10 दिवस झाले, तुम्ही म्हणता दिवस कार्य संपलं, ते त्या व्यक्तीबरोबर आपण अर्पण करायचं स्वामींच्या चरणी. जसं त्याचा देह अर्पण झालेला आहे पंचतत्वात, तसं आपण पण सगळ्या आपल्या मनातल्या भावना किती आपल्याला वाईट वाटलं तरी ते एखाद्या डब्यात त्या बंद करून ठेवायच्या, स्वामींच्या चरणी ठेवायच्या. महाराज बघतील आपल्या पुढं ताकद कशी द्यायची ते, आणि नक्कीच ताकद देतातच महाराज, हे 100% मी सांगतो. आजच्या गुरुवारी आपण पालखी सोहळा सुद्धा आपण इथे करणार आहोत. फक्त तत्पूर्वी एक छोटासा प्रश्न म्हणजे माझ्या मनात जो आले तो प्रश्न सद्गुरूंना मी विचारतो. आरती करत असताना स्वामींच्या आता नरसिंह सरस्वती श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते. मी ते पुसले सुद्धा. तर मी सद्गुरूंना विचारलं
तर ते म्हटले त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात लागले. तर थोडंसं स्पष्टीकरण. आपली मनस्थिती कशी आहे त्याच्यावर ते अवलंबून होतं. आज फक्त तुम्हाला दिसलं त्यांच्या डोळ्यातनं अश्रू होत आहेत, बाकी सगळ्या लोकांना उलट खूप छान प्रसन्न चेहरा आहे असं वाटतं, एकदम शांत. मी जे आपल्या मध्ये मी गाणं एक लिहिलं होतं त्याच्यामध्ये असं की येताच श्री दत्त जयंती रूप घेती हेयती द्वितीय अवतारी श्री गुरु नरसिंह सरस्वती भगव्यात या पहाटेच्या ही शांत माया मूर्ती हो नितदीन स्वामी रूप दिसते या मंदिरी हो. भगव्यात या पहाटेच्या ही शांत मायामूर्ती तुम्ही सगळ्यांनी दर्शन घ्या. खरोखरीच शांत मायामूर्ती की नाही तुम्ही सांगा. माझ्या डोळ्यात पाणी आहे म्हणून मला महाराज असे दिसतात, आणि हे पाणी दुःखाचं पाणी नाही, हे आनंदाश्रू आहे, त्यांना भरून आलेलं आहे. जे मला वाडीला मिळालेलं नाही ते मला इथे मिळते, अगदी मला जे पाहिजे ते मिळाले. ही त्यांची भावना आहे म्हणून तुम्हाला ते पाणी दिसलं. बाकी महाराजांच्या डोळ्यात पाणी नाहीये, आणि असेल तर ते त्यांना पण आनंद आहे की माझा भक्त आज मनस्थितीतनं ह्या बाहेर आलेला आहे आणि तो आजपासून नव्या उमेदीने तो कामाला, हे त्यांना पण जाणवलं असेल ना, मग त्यांना पण आनंद झालाय. हे आनंदाश्रू आहेत, कुठले दुःखाचे अश्रू नाहीयेत. मी इथे या गुरुवारी थांबतो. आपण पालखी सोहळा पण शांततेतच होणार आहे. कुठलंही वाद्य किंवा गजर आपण जेव्हा पालखी पुढे गेलं तर मार्गस्थ होईल, त्याला पण तसं ते वाजवायचं आहे. टाळ किंवा मृदुंग आपला जो सेवेकरी चिन्मय, आणि बाहेर जाऊन जेव्हा आपण परत येतो त्याला पण तिथेच सगळं थांबेल आणि परत शांततेत पालखी इथे आतमध्ये आणतील. तोपर्यंत सगळ्यांना जो ह्याचा महाप्रसाद आपण फक्त पॅक केलेला आहे तो तिथे आपल्याला दरवाजा समोर जाताना मिळेल. तो महाप्रसाद तिथे घ्यायचा. इथे फक्त खाता येणार नाही आजच्या गुरुवारी, पुढच्या गुरुवारपासून सगळ्या सेवा परत नियमित सुरू होतील. स्वामींचा एकदा जय जयकार करू फक्त, आणि या सेवेला पुढच्या सेवेला सगळ्यांना सुरुवात करू. फक्त सगळ्यांनी शांतता पाळायची आहे, कारण मी आता सांगितलं की नुकतीच ती घटना घडल्यामुळं त्यांचं दुःख अजून ताजं आहे. त्या दुःखात आपण सगळे सहभागी आहोत. कुठल्याही वाद्याचा गजर न करता पालखी सोहळा करता येऊ शकेल आपल्याला. जय जय श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी. जय जय श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी. जय जय श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.